अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतलेत। ड्रॅगन अंतराळयान कॅलिफोर्निया समुद्रकिनारे उतरले। तब्बल 18 दिवसानंतर अंतराळवीर शुभांशु शुक्ला पुन्हा पृथ्वीवर आले। सर्व 4 अंतराळवीरांची विशेष देखरेख आता होणार आहे। त्यामुळे तब्बल 41 वर्षांनंतर हा अभिमानाचा दिवस पुन्हा एकदा भारतासाठी आला 1984 मध्ये। आणि त्यानंतर आता शुभांशु शुक्ला हे पुन्हा एकदा आता पृथ्वीवर परतलेले आहेत। ऑक्सियम 4 या मोहिमेअंतर्गत तब्बल 60हून अधिक वैज्ञानिक प्रयोग यावेळी करण्यात आले। अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं पृथ्वीवर आता आगमन होत आहे। त्याची प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। दृश्य आपण पाहतोय 17 दिवसानंतर शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवर परतत आहेत। अंतराळवीर शुभांशु शुक्ला ड्रॅगन अंतराळयान कॅलिफोर्निया समुद्रकिनारे उतरलेला आहे। त्या ठिकाणची ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। तब्बल 17 दिवसानंतर पृथ्वीवर परतले। ऑक्सियम 4 या मोहिमेअंतर्गत 60हून अधिक वैज्ञानिक प्रयोग यावेळी करण्यात आले आहेत। महत्त्वाचं म्हणजे याआधी 1984 मध्ये तब्बल 41 वर्षापूर्वी राकेश शर्मा यांनी हा विक्रम केला होता। आणि त्यानंतर आता शुभांशु शुक्ला यांनी सुद्धा हा विक्रम केलेला आहे। भारतासाठी आनंदाची आणि अभिमानाची ही बाब आता समोर त्या ड्रॅगन अंतराळयान कॅलिफोर्नियाच्या समुद्रामध्ये उतरलेला आहे। तर 1984 साली सुद्धा राकेश शर्मा यांनी हा विक्रम केला होता। अभिमानाची बाब भारतीयांसाठी होती। त्यावेळी इंदिरा गांधी यांनी त्यांना प्रश्न विचारला होता की अंतराळाहून पृथ्वी कशी दिसते। त्यावेळी भारतासंदर्भात सुद्धा त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की वरून खाली पाहिल्याच्या नंतर भारत कसं दिसतं या संदर्भात उल्लेख करत असताना त्यांनी सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा असं वक्तव्य केलं होतं। आणि तेच वक्तव्य त्याच वक्तव्याचा पुनरुच्चार शुभांशु शुक्ला यांनी सुद्धा केलेला आहे। ड्रॅगन अंतराळयान कॅलिफोर्नियामध्ये उतरत आहे। शुभांशु शुक्लासह त्या ठिकाणी 4 अंतराळयान आहेत। ऑक्सियम या 4 मोहिमेअंतर्गत 60हून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करण्यात आले आहेत। 23 तासांच्या प्रवासानंतर अंतराळवीर पृथ्वीवरती परतले। सर्व 4 अंतराळवीरांची आता विशेष देखरेख होणार आहे। अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवर परतलेले आहेत। अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवर परतले आहेत। अंतराळ स्थानकावर जाऊन इतिहास रचणारे भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवर परतले आहेत। शुभांशु आणि त्यांचे 3 साथीदार हे आज पुन्हा एकदा पृथ्वीवरती परतत आहेत। तब्बल 23 तासांचा हा प्रवास पूर्ण करून आता ते पृथ्वीवर परतत आहेत। अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने शुभांशु आणि त्यांच्या 3 साथीदारांच्या अंतराळ स्थानकातून प्रस्थानाचं थेट प्रक्षेपण केलं आणि त्याचे दृश्य आपण पाहतोय। शुभांशु व्यतिरिक्त पृथ्वीवर परतणाऱ्या ड्रॅगन अंतराळयानात ऑक्सियम 4 हा मिशन आहे आणि कमांडर पेगी विट्स पोलंडचे सुद्धा मिशन स्पेशलिस्ट टालोवर्स यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। शुभांशु आणि त्याच्या 3 साथीदारांनी ISS मध्ये याआधीच उपस्थित असलेल्या इतर अंतराळवीरांना मिठी मारलेल्या त्याची दृश्य सुद्धा संपूर्ण जगभर पाहायला मिळतात। ही दृश्य आपण पाहतोय त्या ठिकाणी ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। शुभांशु तब्बल 18 दिवसानंतर पुन्हा एकदा भारतात परतलेल्या त्याची दृश्य आपण पाहतोय। पृथ्वीवर जाण्यापूर्वी शुभांशु यांनी अंतराळात शून्य गुरुत्वाकर्षण पाण्याने आश्चर्यकारक अशी कामगिरी केली। ही दृश्य आपण पाहतोय। शुभांशु यांनी मजेशीर पद्धतीने काही व्हिडिओ सुद्धा शूट केले होते। त्याची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होती। त्यात हवेत पाण्याचे बुडबुडे तरंगताना दिसत आहेत तशा प्रकारचे व्हिडिओ सुद्धा समोर आले होते। हा खूप रोमांचक अनुभव होता। आम्ही इथे सतत प्रयोगांमध्ये गुंतलो होतो। मात्र याच प्रयोगांमध्ये ज्या वेळी मला वेळ मिळाला त्यावेळी मी खिडकीजवळ जाऊन पृथ्वीचे फोटो काढायचो असं सुद्धा शुभांशु यांनी त्यावेळी म्हटलेलं आणि त्याचे सुद्धा त्यांनी व्हिडिओ फोटोज काढलेले आहेत। शुभांशुचे कुटुंबीय त्यांच्या पृथ्वीवर परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। संपूर्ण भारतीयांसाठी आनंदाची आणि अभिमानाची ही गोष्ट आहे। शुभांशु शुक्लासह 4 अंतराळवीर 25 जून पासून अंतराळात होते। या मोहिमेसाठी इस्रोने सुमारे 550 कोटी रुपये खर्च केलेत तशी सुद्धा माहिती मिळत आहे। या मोहिमेसाठी इस्रोने सुमारे 550 कोटी रुपये खर्च केलेले आहेत। तर 2027 मध्ये प्रक्षेपित होणाऱ्या इस्रोच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम गगनयानासाठी सुद्धा ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे या मोहिमेला यश आलेलं आहे। त्या मोहिमेच्या तयारीसाठी शुक्ला यांचा अनुभव हा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। संपूर्ण भारतीयांसाठी आनंदाची बातमी। अंतराळातून परतल्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी सुद्धा जुळून घेण्यासाठी शुक्ला आणि त्यांच्या टीमला 7 दिवस
हे पुनर्वसन प्रक्रियेतून जावं लागणार आहे, त्याची सुद्धा एक मोठी प्रक्रिया असते। वजन विरहित वातावरणात राहिल्यानंतर शरीर पूर्वपदावर आणणं आवश्यक असतं। हे दृश्य आपण पाहतोय, अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं पुन्हा एकदा खरं तर पृथ्वीवरती आगमन होतंय। तब्बल 41 वर्षांनंतर हा विक्रम होतोय भारतासाठी। हे दृश्य आपण पाहतोय, महत्त्वाची बाब आहे, भारतासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब। अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवरती परतलेले आहेत, त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। तब्बल 41 वर्षांनंतर भारताने हा विक्रम केला आहे। सर्व 4 अंतराळवीरांची आता विशेष देखरेख होणार आहे। मात्र मोठी अपडेट, आपण हे एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहिलं ज्यामध्ये अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवरती परतलेले आहेत। ड्रॅगन अंतराळयान कॅलिफोर्निया समुद्र किनारे उतरले आणि त्या ठिकाणची प्रत्येक अपडेट आपण पाहतोय। शुभांशु शुक्लासह 4 अंतराळवीर आहेत। ऑक्सियम या 4 मोहिमेअंतर्गत 60हून अधिक वैज्ञानिक प्रयोग हे त्या ठिकाणी करण्यात आले आहेत। महत्त्वाची बाब आहे, शुभांशु शुक्ला यांचा हा प्रवास केवळ एक मिशन नसून भारताच्या नव्या अंतराळ अस्मितेचं प्रतीक आहे। त्यामुळे संपूर्ण देशवासियांसाठी आज अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे। ISS मध्ये जाणारे ते पहिले भारतीय तर ठरलेच, पण अंतराळ संशोधनाचा भारत आता आघाडीवरती आहे। त्यामुळे तंत्रज्ञानामध्ये भारताने कितपत विकास केला याचा खूप मोठा एक उदाहरण म्हणावं लागेल, हेही त्यांनी यावेळी दाखवून दिले। माता जी रो रही है। अच्छा लग रहा है, जो है बेटा वापस चला आया है, तो ये भावुक पल है भाई उसका, जो है बहुत अच्छा लग रहा है। इस समय जो है हम लोग बच्चे को देखकर बहुत खुश हैं। पूरी यात्रा कैसी रही सर? 18 दिन रहे वहाँ पर। अच्छी रही यात्रा, अच्छी रही। जैसा कि आपसे बात होती थी? हाँ, बात होती थी। और लगता था आपको कि अंतरिक्ष से बात हो रही है? अब अंतरिक्ष से बात कर लेता था, थोड़ा हल्का लगता था। यही पल तो था जिसके लिए जी रहे थे। नहीं, बिल्कुल उसका मिशन पूरा हुआ। अब ईश्वर को बहुत बहुत धन्यवाद और सभी देशवासियों का आभार प्रकट करते हैं। साक्षात रूप से मिलने के लिए शुभांशु से नहीं, बिल्कुल बहुत अच्छा लगा, बहुत मिलना कब होगा? अब मिलना 15 दिन लग जाएंगे। तो काफी उनका इंतजार है, किस तरीके से स्वागत की तैयारी है? नहीं, बहुत भव्य स्वागत करेंगे हम लोग, जो है बिल्कुल एंजॉय करेंगे, पार्टी करेंगे, पूरा बैंड बाजे के साथ स्वागत करेंगे। जो कुछ होगा बहुत अच्छे तरह स्वागत करेंगे। शुभांशु की सकुशल वापसी हो गई, क्या कहेंगे? भगवान का बहुत बहुत धन्यवाद है, उनकी लैंग्वेज कुशल मंगल वापस आ गए। हम लोग के लिए बहुत गर्व का पल है। अच्छा लग रहा है आपको? शायद आपसे मुलाकात। बस अब मिलने की मुलाकात है, अभी तक जो है आने की वो थी, अब मिलने की अपेक्षा है। बस जितनी जल्दी मिलेंगे उतनी जल्दी मिलेंगे हमसे। जब वो आ रहे थे, लैंड हो रहे थे, उस टाइम पे काफी प्रार्थना कर रहे थे मन ही मन में, क्या कुछ तो अब ईश्वर तर कुटुंबियांची सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया आलेली आहे। अंतराळवीर शुभांशु शुक्ला अखेर पृथ्वीवरती परतलेला त्याचे दृश्य आपण पाहतोय। कुटुंबियांनी या संदर्भात आनंदाची प्रतिक्रिया दिलेली आहे। शुभांशु शुक्ला यांचा हा प्रवास हा केवळ प्रवास आहे, हा एक मिशन नसून भारताच्या नव्या अंतराळ अस्मितेचं प्रतीक आहे। भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे। जागतिक पातळीवर भारताची मान उंचावेल असा विक्रम यावेळी आता शुभांशु शुक्लाने केलेला आहे। या मोहिमेसाठी इस्रोने तब्बल 550 कोटी रुपये खर्च केले। या मोहिमेसाठी ज्या प्रकारची चर्चा होती की 2027 मध्ये प्रक्षेपित होणाऱ्या इस्रोच्या मानवी अंतराळ उड्डाण हा जो कार्यक्रम आहे, गगनयानसाठी ही आताची मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। त्या मोहिमेच्या तयारीसाठी शुक्ला यांचा हा अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे। तब्बल 18 दिवसानंतर अंतराळवीर शुभांशु शुक्ला पुन्हा पृथ्वीवर परतले आहेत। शुभांशु शुक्ला यांचा हा प्रवास, त्याची प्रत्येक अपडेट आपण पाहतोय। खरं तर पृथ्वीवरती परतलेले आहेत। प्रत्येक भारतीय त्यांच्या परतीची आतुरतेने वाट पाहत होते आणि आता तो आनंदाचा अभिमानाचा क्षण आलेला आहे। शुभांशु आणि त्यांच्या 3 साथीदारांनी ISS मध्ये आधीच उपस्थित असलेल्या इतर अंतराळवीरांना मिठी मारली। त्याची सुद्धा दृश्य संपूर्ण जगभर पाहायला मिळाली। त्यावेळी मिठी मारली, हस्तांदोलन केलं आणि त्यानंतर पृथ्वीवर परतण्यासाठी ड्रॅगनवर चढले। हा क्षण सुद्धा कॅमेऱ्यात कैद झाला आणि आता पृथ्वीवर परतल्याच्या नंतरचा सुद्धा क्षण आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय।
ही दृश्य आपण पाहतोय. शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवरती परतलेले आहेत. त्यांच्या 3 साथीदारांसह त्यांचं आगमन झालंय. 26 जून रोजी जे शुभांशु शुक्ला हे 3 साथीदारांसह आयसीसीवर पोहोचले. तब्बल 18 दिवसांच्या प्रवासात त्यांनी तब्बल 288 वेळा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातली. शुभांशु हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत. त्यांच्या आधी हा जो विक्रम आहे तो राकेश शर्मा यांनी केला होता. 1984 मध्ये अंतराळात जाऊन त्यांनी इतिहास रचला होता. त्यानंतर तब्बल 41 वर्षानंतर तो पुन्हा एकदा देशासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आता समोर आलेला आहे. 1984 मध्ये सुद्धा राकेश शर्मा यांनी वरतून भारत कसं दिसतं, आपला देश कसा दिसतं याचं वर्णन करत असताना सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा असं एक वक्तव्य केलं होतं आणि त्याचा पुनरुच्चार शुभांशु शुक्ला यांनी सुद्धा केल्याचं समोर आलेलं आहे. शुभांशु शुक्ला यांचं आगमन झालं आहे. भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. पृथ्वीवर जाण्यापूर्वीच शुभांशु यांनी अंतराळात 0 गुरुत्वाकर्षणात पाण्याने आश्चर्यकारक कामगिरी केली. शुभांशु यांनी त्या दरम्यान या प्रवासादरम्यान काही मजेशीर व्हिडिओ सुद्धा शूट केले होते. त्यात हवेत खरतर पाण्याचे बुडबुडे हे तरंगताना त्या व्हिडिओमध्ये काही झाल्यात व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हा खूप रोमांचक असा अनुभव होता असं त्यांनी सांगितलं. आम्ही इथे सतत प्रयोगांमध्ये गुंतलो होतो. मला थोडा वेळ मिळाला की मी खिडकीजवळ जाऊन पृथ्वीचे फोटो सुद्धा काढायचो असं शुभांशु शुक्ला यांनी प्रतिक्रिया दिली होती. 1984 नंतर तब्बल 41 वर्षानंतर भारतासाठी हा अभिमानाचा दिवस आलाय. शुभांशुंचे कुटुंबीय त्यांच्या पृथ्वीवर परतण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आनंदाची प्रतिक्रिया त्यांची आलेली आहे. शुभांशुंच्या आगमनाच्या बातमीने कुटुंबीय अत्यंत उत्साहित आहेत आणि त्यांच्या सुखरूप परत येण्यासाठी प्रार्थना सुद्धा करत होते. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सुद्धा सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट केलेली आहे. शुभांशु वेलकम. संपूर्ण देश, हा संपूर्ण भारत देश तुमच्या मायदेशी परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशी पोस्ट सुद्धा त्यांनी सोशल मीडियावरती शेअर केली होती. या मोहिमेसाठी इस्रोने तब्बल 550 कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे याचा भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. खरं तर 2027 मध्ये प्रक्षेपित होणाऱ्या इस्रोच्या मानवी अंतराळ उड्डाण हा कार्यक्रम जो गगनयानसाठी ही मोहीम अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाची ठरणार आहे. या तयारीसाठी या मोहिमेसाठी शुभांशु शुक्ला यांचा अनुभव हा अत्यंत उपयुक्त असणार आहे. आपल्या देशाचे पहिले आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे खरं तर नवीन अपडेट आहे. अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचे नरेंद्र मोदी यांनी पोस्ट केली ती पोस्ट आपण पाहतोय. आपल्या देशाचे पहिले आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचं स्वागत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभांशुंचं स्वागत केलं. एक्सवरती पोस्ट करत नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलंय. शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतल्याबद्दल मी संपूर्ण देशासोबत त्यांचे स्वागत करतो असं नरेंद्र मोदी यांनी पोस्ट केलं. त्यांच्या समर्पण, धैर्य आणि अग्रगण्य वृत्तीने त्यांनी अब्जावधी स्वप्नांना प्रेरणा दिली असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. नरेंद्र मोदी यांनी एक्सवरती पोस्ट केली आहे. ही घटना आपल्या गगनयान मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेच्या दिशेने आणखीन एक महत्त्वाचा टप्पा आहे. Thank you.